विजय म्युझिक. बरं माझ्या दुसऱ्या गाडीचं काय झालं? परवापर्यंत होईल. तो मेकॅनिक. व्हॉट नॉनसेन्स. तू करत का असतोस? आज मला ती गाडी हवी होती. किती दिवस हे एकाच गाडीत फिरायचं मी? उद्या मला ती गाडी हवी आहे बस. उद्यापासून मी या गाडीत बसणार नाही. पण आणि जर नाही मिळाली तर टॅक्सी घेऊन जाईन. कंटाळा आलाय गाडीचा मला. ठीक आहे, आज रात्रीच करून घेतो, पण त्याला मला पैसे लागतील. हे घे. आणि गाडी जरा फास्ट चालव. विजय, फास्टचा अर्थ कळतो का? हा, फास्ट फास्ट. इडियट. Oh my God. अबोली, सॉरी, व्हेरी व्हेरी सॉरी. खूप उशीर झाला मला. पण काय करू, पार्टी सुरू व्हायलाच उशीर झाला ग. आणि या आर्टिस्ट लोकांच्या पार्ट्या म्हणजे यू नो हाव इट इज. अजून पार्टी सुरूच आहे. खूप वाट बघायला लावली ना मी तुला. पण काय करू, इट्स अ पार्ट ऑफ माय प्रोफेशन. आज खूप दमले ग मी, खूपच दमले. आता मस्तपैकी झोपूया. झोपूया. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. बोली, काय एवढं छळतेस मला? मी तुझी एवढी काळजी घेते तरी सुद्धा. तू लांब बसलीस ना माझ्यापासून, की नाही पडत अशी स्वप्न मला? पण तरी सुद्धा तुझी आठवण येतेच. ए अबोली, फक्त एका आठवड्यासाठी मला कुठेतरी लांब जाऊ दे ना प्लीज.
ह्या शहरी वातावरणापासून दूर गेले ना की एकदम फ्रेश वाटेल बघ मला. मला माहिती आहे तू माझ्याशिवाय एकटी राहणार नाही आहेस. अगं पण एका आठवड्याभरात प्रश्न आहे. पण तू काळजी घेशील ना स्वतःची? प्रॉमिस? छानसं गाव, जिथे डोंगर घाटात दाटलेली हिरवी झाडी असेल, पिकातून वळणारी नागमोडी पायवाट असेल. मी तिथून काहीतरी घेऊन येईन तुझ्यासाठी, तुझी शपथ. वाहत निळे पाणी, रानात उजवले सोन्याचे दाणे कोणी, रानात उजवले सोन्याचे दाणे कोणी, सोन्याचे दाणे कोणी. डोंगर घाटातली दाटली हिरवी झाडी, डोंगर घाटातली दाटली हिरवी झाडी. आभाळ झाले नक्षी, डोंगर घाटातली दाटली हिरवी झाडी, डोंगर घाटातली दाटली हिरवी झाडी. लदली आंबेराई लदल चिंचा भारी, लदली आंबेराई लदल चिंचा भारी. धिंगाण घालणाऱ्या कुवार गोऱ्या पोरी, धिंगाण घालणाऱ्या कुवार गोऱ्या पोरी, कुवार गोऱ्या पोरी. डोंगर घाटातली दाटली हिरवी झाडी, डोंगर घाटातली दाटली हिरवी झाडी. हिवाळ्या पंखांवर आभाळ झालंय नक्षी, डोंगर घाटातली दाटली हिरवी झाडी.
खेडे पाडे अडाणी माणसांचे नांदत खेडे पाडे देवान राजवंशी बांधले येथे वाडे देवान राजवंशी बांधले येथे वाडे बांधले येथे वाडे डोंगर घाटातली दाटली हिरवी झाडी डोंगर घाटातली दाटली हिरवी झाडी विकात पायवाट गुंतली नागमोडी 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 हिवळ्या पंखांवर आभाळ झालंय नक्षी हिवळ्या पंखांवर आभाळ झालंय नक्षी डोंगर घाटातली दाटली हिरवी झाडी डोंगर घाटातली दाटली हिरवी झाडी तू दारू पेत नाही ते एक बरं आहे जया. अरे पण कामाच्या काय किती दिवस असे येडे आणि चित्र काढीत फिरायचं. देवानं तुझ्या आता तेवढी चांगली कला दिली आहे. अरे पण पोटा पाण्यासाठी मी जातो. हे बघ जया, अरे मी काय तुला वाईट सांगतो. मी काय जड झालो का तुला जड झालो का तुला मी तसं असेल तर जातो मी. तू हे बघ असं तुला मी माझ्या पोटा पाण्याच्या तूच बघायच्या. अरे तुझ्या पोटा पाण्याचं मी का बघायचं. तू काय माझ्या पोर नाही नसन जन्मान नसन पण मी या गावात आलो आणि तूच मला बापासारखा पोचलास. तू मला नाही पोचलास तरी चालेल. तुझी माच मला बस. तो पानसे सर सांगत होता सया एवढी 4 बुक शिकलाय त्याला शाळेमध्ये नोकरी. मला नाही करायची नोकरी. शाळेची नोकरी मला नाच करायची. मी चित्र काढणार. मग त्या पानसे सराच्या काय हा? तो एवढी तुला शाळेमधून चित्र काढायची सामान देतो आणि त्यालाच तू नको देऊ नको म्हणा. माझे मी मिळून सामान कुठून बी मिळवीन पण मला चित्र काढायचे. मी मोठा चित्रकार होणार. सया आमचा मोठा चित्रकार होणार होणार बाबा. सया आमचा मोठा चित्रकार होणार. अगं ऐकलं का पोरे. सया मोठा चित्रकार होणार म्हणतो. सया मोठा चित्रकार होणार म्हणतो. तू मस्करी करतो बाप्पा. मस्करी करायला लागला. जातो मला चित्र काढायचे. त्याची तू येडा आहेस का असं का म्हणतो बाप्पा. अरे माझं ऐक तू सकाळी जा. अरे सकाळी जाऊन नाही व्हायच्या. मला सूर्याची वाट बघायची आहे. मग सूर्याला मी अल्लात कागदार उतरवणार. अरे पण रात्रीच्या एकटा. तुला नाही कळायचे बाप्पा. पहाट झाली की आधी आभाळ तांबूस लाल व्हायला लागतं. डोंगराची किनार कशी लाल होते थोडस उजाडत. मग सूर्य अल्लाद उभा यायला लागतो. तो लाल भडक गोळा बघून जीव कसा हलका होतो बघ. तुला नाही कळायचे. ते खरं आहे पण मी तुला नाही ती मजा कळणार बाप्पा. खरं आहे बाबा. माझ्यासारख्या फाट्या जमा करणाऱ्याला काय कळणार तुझ्या कलेचं. मला एवढंच म्हणायचं होतं रात्रीची येल आहे जरा काळजीने घ्यावं. तू तिथे एकटा जाणार. जनावरं फिरतात भूता खेत्या असतात. एकट्या दुकट्या माणसाला बघून तिथं हाडली बी येतात मन सुंदर बायांची रूप घेऊन. सगळे मनाचे खेळ आहेत बाप्पा. तू जाऊन झोप. मी निघालो. हे पोरे झोप आता. अगं झोप आता. ते कापड उद्या शिवलेस ना तरी चालेल. झोप झोप. का तुला पण जागायचं तर खोल्यावाने.
त्याला एक नाही भूताखेताची भीती आहे, विश्वासच नाही म्हणतो त्याच्यावर. पण जंगली जनावरच काय हा? 4 बुक शिकलाय सवरलाय म्हणून काय जनावर जेव्हा यायची नाही की काय? चित्र काढायची म्हणतो सूर्य उगवताना. कुठून त्याला सुस्त देवालाच ठाऊक. तू एवढ्या रात्री इथं कशाला आलीस? जा तुझ्या घरा जा. हे असं किती दिवस चालणार आहे? एकसारखा माझ्याकडे बघायचा, हे असं टक लावून मी जिथे जाईल तिथं माझ्या मागे यायच्या. बरे नाही, जा तुझ्या घरा जा. मला माहितीये तू माझ्यावर खूप जीव टाकते, खूप. मला पण तू आवडत नाहीस असं नाही, खूप आवडते. हा, पण तुला माहित आहे मी या गावात आलो, आसरा दिला मला बाप्पानी, पोचला मला पोटच्या पोरासारखा. आणि मी बरे नाही. जा तू, जा तुझ्या घरा. बाप्पाची एकलीच पोर तू, खूप लाड करते ते तुझ्या, माझ्या पण करते लाड. आणि मग त्यालाही कळले तर काय वाटेल तिच्या जीवाला? बरे नाही, जा तू. हो, अगं कुऱ्हाडीने तोडेल तो आपल्याला. हा, तू समजत कसं नाही तुला? जा तू. हो, आता कसं समजाव तुला मी? हात जोडू का तुला मी? पाया पडू तुझ्या? येडेपणा करतो, जा तू. तू बाप्पाची पोर नसतेस ना तर मी हा
मी बघितलं तर चालेल ना? हा नाही म्हटलं, मी बघितलं तर चालेल ना? वाव, मस्त काढलंयस चित्र. पण मी तुला डिस्टर्ब नाही ना करत आहे? ह्याच गावचा का तू? हा इथलाच मी. फार सुंदर आहे रे तुझं गाव. कलेला कवितेला इन्स्पायर करेल एवढं सुंदर. तुम्ही ओ आय एम सॉरी. मी मोना. आणि तू? तुझं नाव काय? सयाजी. पण सगळे सयाज म्हणतात मला. सया. गुड नेम. सया, तुला ड्रॉइंगची खूप आवड आहे का? हा दुसरं काहीच करत नाही मी. नुसती चित्रच काढतो. डोंगरांची, झाडांची, नद्यांची. कुठे शिकलास हे चित्र काढायला? कुठेच नाही. लहानपणापासूनची आवड आहे मला. आणि हे असा सुंदर गाव असला तर मग काय बघायलाच नको. आणि तुम्ही मगाशी म्हणालात ना, आमचा गाव म्हणजे कलेला इन्स्पिरेशन. हा ते इन्स्पिरेशन देण्यात काय सुंदर आहे. अरे वा, हा इंग्लिश पण बोलता येतं वाटतं. हा नाही नाही बोलता नाही येत. समजते थोडा थोडा. समज 10वी पर्यंत शिकलेला आहे मी. कामधंदा काय करतोस? काहीच नाही करत. चित्रच काढतो फक्त. हम्म. प्रत्येक ठिकाणची, कोपऱ्याची. सया, तुझं हे गाव फार सुंदर आहे रे. पण आहे छोटस. ह्यातला प्रत्येक कोपरा ठिकाण रंगून झाल्यानंतर मग पुढे काय? साहेब, कोपरा तोच, ठिकाण तोच, पण प्रत्येक ऋतूत त्याचा रंग वेगळा असतो. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, प्रत्येक ऋतूत त्याचा रंग बदलतो. एवढेच काय, सूर्योदयाच्या जागा देखील बदलतात. हा कबूल. पण हे 3 ऋतू वर्षभर चालतील. त्याच्यानंतर मुंबईला येशील माझ्या बरोबर? मी तिथे पेंटिंग्सची प्रदर्शनं भरवते. म्हणजे माझा व्यवसायच आहे तो. तुझी राहण्या खाण्याची सगळी व्यवस्था माझ्यावर. तू फक्त तिकडे येऊन पेंटिंग्स काढायची बस. बाकीचं काम माझं. अरे शहरात वेडी लोक भरपूर आहेत. एकदा का तुझं नाव झालं ना सया, की तुझं एखादं पेंटिंग लाखो रुपयांना सुद्धा विकलं जाईल. खरंच. अरे निसर्गाच्या सहवासात वाढलेला एक असा चित्रकार आहेस तू. तुम्हाला खरंच आवडलं माझं चित्र? हो, खूपच. म्हणून तर सांगते मी तुला, मुंबईला चल माझ्या बरोबर. पुढच्या रविवारी मी ह्याच वेळी मुंबईला परत जाणार आहे, ह्याच रस्त्याने. तेव्हा ये माझ्या बरोबर. आणि समजा मी नाही चालू तर? येशील, नक्की येशील. माझी वाट बघशील. आय एम शुअर. माझी खात्री आहे. मग निघू मी? पुढच्या रविवारी भेटूच इथे, ह्याच वेळेला. बाय. मला तर ती परीसारखीच दिसत होती. म्हणजे जादूची परी. काय झालं, ती आली आणि जादूची परी थोडा वेळ मला काही कळलंच नाही. हा मला ते स्वप्नच वाटलं. हा पण नाही, खरंच खरंच होती ती. हा मग तू काय ठरवलं? मी जातो मी. इतक्या लांब नीट विचार केला का? तिच्या ठिकाणी एकटा. मग ती तर आहे ना जादूची परी. ती मला चित्रकार बनवणार आहे बोलते ती. हा अरे पण नवीन शहर, नवीन लोक, तू कसं काय? तूच तर सांगतो ना हमेशा, तुझ्या पोटासाठी काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. हा पण मग अशा मोका नाही, काही पण नाही याचे बाप्पा. हा सांगतो, काही पण नाही बाप्पा. मला चित्रकार व्हायचं आहे. चित्र काढणार मी. मामाईला जाऊन चित्रच काढणार मी. हा
तुला चित्रच काढायची आहे तर काढ. काव का ओसाड पडलंय. पर तूच तर सांगले ना बाप्पा पोटासाठी काहीतरी करायला नको कमवतो. तू राहा इथंच. मी पोचतो तुला. तू चित्र काढ मोठा हो, पण राहा इथंच. इथंच. बाप्पा गाव चांगला आहे पर छोटा आहे. पर ते कोपरा रंगून झाला, ठिकाण रंगून झाला, तर मग कायला उगाच राहायचं इथं. राहतच नाही. मी जातो जातो. तू ठरवला हास तर विचारतो कशाला. तसं नाही पण बाप. नाही जा तू. तू जा. तू माझ्या पोटच्या पोरगा नाही. बाप्पा हे पोर जाईल उद्या लग्न करून. तू अशा तुला जायचं असेल तर तू जा. पण मी डोकरा पिकलं पान. मी मरे तोपर्यंत थांब. मी लवकर मरण. मग जातो. नाही जात. जात नाही मी. चित्रकार व्हायचा आहे, मोठा बनायचा आहे, तरी पण नाही जात. पण तू मरू नको लवकर. लवकर लवकर काय, तू कधीच मरू नको. मी नाही जात.
जुन्या झाडाला हलता झुला ओला गलबला तुझ्यामुळे सुकून गेले पाणमळे जुन्या झाडाला हलता झुला ओला गलबला तुझ्यामुळे सुकून गेले पाणमळे तुझ्या वाटेला ओले डोळे सुकून गेले पाणमळे तुझ्या वाटेला ओले डोळे सुकून गेले पाणमळे बाप्पा बाप्पा ऐक ना थांब ना बाप्पा बाप्पा मी नीट विचार केला मी जातो उद्याच्या नारती सूर्याच्या यायला मी ठरवलंय मला जायचं आहे मी जातो पापा मला जायचं कारण तुझ्या पोरीच्या माझ्या मला बाप्पा तुझ्या पोरीच्या लगीन काय एवढ्या लवकर नाही व्हायचा बाप्पा मी पत्र पाठवणार ना मी विसरणार नाही तुला नाही आणि कुणालाच नाही मी येणार ना भेटायला गावात तुलाच तुला नाही वाटत मी चित्रकार हो मोठा तुझ्या स्वतःच्या पोटचा पोरगा असतास तर तू असा नसताच वाग जा तू माझ्या मागे मागे येऊ नको मी येतो सोडायला सकाळी पण आता जा तू
जाऊ ती नेते आम्हाला ती म्हणली ज्याची तू मोठा होशील मला मोठा म्हणजे मला शिकायचे आहे चित्र काढायची चांगली चांगली चित्र काढायची मला आणि ती जर नेता मग तुझ्या ना खूळ आहे डोक्यात की मी माझ्या मला नाही जमायचेच नाही मला ते तुला नाही वाटत ना मी व्हावं मोठं व्हावं वाटत नाही तुला सांग मी जर ती बोलली मी तर मग मी केला असता मी तू जर बाप्पाची पोर नसतीस तर मग मी मेहंदीच्या बोटांची
पालवी हाताना समिंद्राच बळ माझ्या कुंचल्याना या हो सूर्यदेवा यावे धडकरी या हो सूर्यदेवा यावे धडकरी नव्या जीवनाची पंखाना उभारी झाडात किलबिल झुंजू मुंजू वेळ तांबड्या मेघांना मोर पंखी झीळ अनोखी वाटांचा सापडेना तळ नितळ डोळ्यांना दुःखाची नावीळ झोपा सूर्यदेवा झोपा थोडे तारे अंधार वाटेला माझी या माहेरी झुणझुण झुलता डोळ्यांचा हिंदोळा निळ्या मोरणीचा जीव चोळा मोळा झुणझुण झुलता डोळ्यांचा हिंदोळा निळ्या मोरणीचा जीव चोळा मोळा 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 अरे ये ये ना मग कसं काय वाटलं तुझं हे नवीन घर? माझ्या बाईसाहेब? हा हा तुला मी तर लिफ्ट मध्ये काय सांगितलं? मला बाईसाहेब म्हणायचं नाही. माझं नाव मोना, मला मोना म्हणायचं. काय
मनाच्या बायसाहेब. हाऊ इनोसेंट. ये, तुला मी तुझी खोली दाखवते. ये. ही तुझी खोली. बैस. आवडली? इथं राहून तू फक्त पेंटिंग्स करायची आणि तुला लागणारं सगळं सामान उद्याच पोचेल याची मी व्यवस्था करते. आता तू आराम कर आणि काही लागलं तर मला सांगायचं. मी बाजूच्या खोलीत आहे. ओके? बाकीचं नंतर बोलू. खूप चिडली असशील ना माझ्यावर तू. ए, पण सांगितल्याप्रमाणे आले की नाही आठवड्याभरात परत? प्लीज चिडू नकोस ना. हाय. आणि की नाही, मी तुझ्यासाठी एक मित्र आणलाय, सयाजी. ए, पण आपण त्याला सयाच म्हणायचं बरं का? सया तुला खूप आवडेल अबोली. तू खूप चांगला चित्रकार आहे. आणि त्या क्षणी मला काय वाटलं कुणास ठाऊक, पण त्याला चित्र काढताना बघून एकदम भारावून गेले ग मी. इतक्या मोजक्या रंगात त्याने एवढं सुंदर चित्र काढलं की माझा विश्वासच बसेना. म्हणजे जर आपण त्याला इथे सगळ्या सोयी करून दिल्या तर काय काय करू शकेल ग तो? खरंच ही कॅन क्रिएट मॅजिक. खूप मोठा चित्रकार बनेल बघ सया. विजय साहेब, नमस्ते. विजय साहेब, जायचं ना गाडी घेऊन मुंबई बघायला जायचं. विजय साहेब, तुमची ही मोठा बाकी फार आहे. ए, तुला इकडे चित्र काढायला आणले ना, मग तेच कर ना. कशाला उगाच फालतू विषय. इडियट. मी आपलं चार सहज. काय गरज काय विचारायची? काय ब्लडी फूल. त्यामध्ये एवढे शिव्या देण्यासारखे, इंग्लिश मध्ये शिव्या देण्यासारखे काय आहे? ओ फॉर गॉड सेक कीप युअर ब्लडी माउथ शट. थोबाड बंद ठेव तुझं. तुला मुंबई फिरवून आणतो, मेहरबानी समज. हा.
बंबई मोठी पैशांची दाटी समुद्रा काठी बंबई मोठी बाबा बंबई मोठी पैशांची दाटी समुद्रा काठी आभाळाशी बोलणाऱ्या इमारती भारी धपा धपा धावण्याची रीत इथे न्यारी आभाळाशी बोलणाऱ्या इमारती भारी धपा धपा धावण्याची रीत इथे न्यारी उद्योगाचं गगरे येथे लाख महिपती डोळे पाहून निधीपती संपत्तीची पोती 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 बंबई मोठी बाबा बंबई मोठी पैशांची दाटी समुद्रा काठी बंबई मोठी बाबा बंबई मोठी पैशांची दाटी समुद्रा काठी चौपाटीच्या काठी झुंडी गोऱ्या भुऱ्या पोरी सजनास वेडताना ओठांची बिंगोरी चौपाटीच्या काठी झुंडी गोऱ्या भुऱ्या पोरी सजनास वेडताना ओठांची बिंगोरी मट्टमांचा जगा इंग्रजीची शिरजोरी जिब्रा कुत्र्यालाही मोल माणसांच्या परी 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 मोठी बाबा बंबई मोठी पैशांची दाटी समुद्रा काठी बंबई मोठी बाबा बंबई मोठी पैशांची दाटी समुद्रा काठी कुणाचे कुणाशी इथे नाही घेणे देणे झोपडीशी टाकलेले रूपवंत ताने कुणाचे कुणाशी इथे नाही घेणे देणे झोपडीशी टाकलेले रूपवंत ताने इथे नाही काळ वेळ नित्य रोषणाई महानगरीला रोज धावण्याची घाई 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 मोठी बाबा बंबई मोठी पैशांची दाटी समुद्रा काठी बंबई मोठी बाबा बंबई मोठी पैशांची दाटी समुद्रा काठी खरंच सया तुला ह्यातलं काय मध्ये बोलायचं नाही मला डिस्टर्ब होते ओ आय एम सॉरी सॉरी तू तू खूप चांगली आहेस मोना ग्रेट ग्रेट बाकी तू भविष्य खूप चांगलं सांगतोस हा एकदम परफेक्ट सया डू यू नो तुझ्यात सगळ्यात मोठा बदल काय घडलाय तो काय तू मला चक्क मोना म्हणायला लागलायस हो बाईसाहेब मोना तू लहानपणी मला अशीच होतीस का नाही लहानपणी तू याच्यापेक्षा काय करशील नाही नो सया प्लीज प्लीज
मला माझ्या लहानपणाबद्दल काहीच विचारू नकोस, कधीच. मला नको आहेत त्या आठवणी. मोना सॉरी. म्हणजे मला जाऊ दे तो विषय. Forget it. Reject. मला सांग, मुंबई कशी काय वाटली तुला? आवडली, खूप आवडली. पण म्हणा खेड्यातली मजा काय वेगळीच असते. हा, दगडावर बसून चित्र काढायची, आपल्या आजूबाजूला सगळा निसर्गच निसर्ग. दुपारी चित्र काढायला बसलं तर एक चित्र पुढे करता करता संध्याकाळ व्हायची. मग ते चित्र सुकायची वाट बघायची, चित्राकडे एक टक बघत. एखाद्या मॉडेलचे चित्र काढायचं म्हटलं मध्येच ते मॉडेल उठून जायचे. वेगळाच होता तो अनुभव. सया, गावातली एखादी मुलगी तुझ्या प्रेमात असेलच नाही? हा, नाही म्हणजे नसेल. असेलच, असेल. कारण तुझे विचार खूप वेगळे आहेत, रोमॅन्टिक. म्हणजे एखादी मुलगी भारावून जाईल असे. म्हणा कशाला हा ए, तू तू कधी प्रेमात पडलायस का रे? नाही नाही. सांग ना, लपवायचं काय त्यात? खरंच नाही. कोण आहे ती? खूप आठवण येत असेल ना तिची? हं? सांग ना. आपण घरी जाऊया, मला पेंटिंग पूर्ण करायची. ओके, ॲज यू विश. अशी काय बघते माझ्याकडं एवढ्या रागानं? वेडी कुठली. आणि सांग, का जीव लावतेस तू माझ्यावर एवढा? का? तुला काय वाटलं काळीज फक्त तुझ्या जवळच आहे, माझ्या जवळ नाही? वेडी कुठली. मी प्रेम करतो तुझ्यावर. हा, खूप. तू सुंदर आहेस, शरीरानं मनानं खूप सुंदर. पण काय करू, काय करू, काय डोक्यावर घेऊन नाचू नाचू. तुझ्याच बापाने मला पोटच्या पोरासारखा पोचला. मी त्याचा खरा पोरगा नसेल, पण तू तर त्याची पोर आहेस. तू जर त्याची पोर नसतीस ना, तर लग्नच केलं असतं आपण, सुखाने संसार केला असता, दाखवलं असतं तुला प्रेम काय असतं ते. अगं ती बाजीरावची मस्तानी काय किंवा पद्मिनी काय, काहीच नाही. तुझ्या समोर सगळ्या पिके आहेत. माझ्यासाठी तूच सुंदर आहेस, तूच. बापाचे काय
प्रेमात आहे अबोली. खूप प्रेम करते ग तिच्यावर. एखाद्या माणसाला असं निर्जीव अबोल चित्रांशी बोलताना मी प्रथमच पाहिलंय. आणि तो तिच्या चित्रांशी असं बोलत होता जसं काय ती त्याच्या समोरच बसलीये. तो जे बोलतोय ते ती सगळं ऐकतेय. तिचं प्रत्येक चित्र त्याच्या बोलण्याला प्रतिसाद देत होतं. प्रत्येक चित्रात एक वेगळा अर्थ, एक वेगळा भाव. मला वाटतं अशी चित्र फक्त एक प्रेमीच काढू शकेल आपल्या प्रेमिकेची, नाही का? ए अबोली, तुला पण कधी असं वाटतं का ग की तुझी पण कोणीतरी सुंदर सुंदर चित्र काढावी, खूप खूप प्रेम करावं तुझ्यावर, तुझे सगळे हट्ट पुरवावे? तू सांगशील ते, तू मागशील ते सगळं त्याच्याकडून मिळावं, वाटतं? आणि ओ अबोली, कशी लागली ओढ अनावर, कशी लागली ओढ अनावर तुझी खुळारी दया. हे सत्य म्हणू की भासरे, हे सत्य म्हणू की भासरे. घरकुल आपले दोघांचे अन तुझा सुखद सहवास रे, तुझा सुखद सहवास रे. सहज लाभले हवे हवे ते, सहज लाभले हवे हवे ते. स्वप्नी जे अलभ्य होते, स्वप्नी जे अलभ्य होते. कल्पनेतला स्वर्ग लाभला, कल्पनेतला स्वर्ग लाभला सहजपणे आता. हे सत्य म्हणू की भासरे, हे सत्य म्हणू की भासरे. घरकुल आपले दोघांचे अन तुझा सुखद सहवास रे, तुझा सुखद सहवास रे.
फक्त तुझी मी जरी अंतरी, फक्त तुझी मी मला आढळ विश्वास. हे सत्य म्हणू की भासरे, हे सत्य म्हणू की भासरे. घरकुल आपले दोघांचे अन तुझा सुखद सहवास रे, तुझा सुखद सहवास रे. मला तू आवडायला लागलाय सया. आय लव्ह यू. मी तुझ्यावर प्रेम करते. मला तू हवायस. बस एवढंच सांगायचं होतं. बाय. संध्याकाळी भेटू. सी यू. याच पुढेच बसते. आज मला एकदम मोकळी हवा खावीशी वाटते. तो एसी बंद कर आणि खिडकीच्या काचा खाली कर. विजय, तुला असं वाटतं का रे की आपल्या मॅडमचं लग्न व्हावं, तिला नवरा असावा? मी लग्न करते सयाशी. का? खरं नाही वाटत? तो नाही म्हणायचा नाही मला. आणि तुला माहितीये, मला जी गोष्ट हवी असते ती मी काही करून मिळवते. हॅलो. येस. हॅलो, मी विजय बोलतोय. हा बोला विजय साहेब. तुमच्या मॅडम घरात नाही आहेत. मला तुझ्याशीच महत्वाचं बोलायचंय. माझ्याशी? का रे बाबा, इतके दिवस तुषडेपणाला वागलास आणि आज अचानक एकदम? सया, मी फोनवरती काहीच सांगू शकत नाही. पण इतकंच सांगतो, तुझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. म्हणजे? तुला माझं घर माहितीये? हा. संध्याकाळी माझ्या घरी ये नक्की. प्लीज, मी वाट बघतोय. का रे बाबा, काही विशेष? ते भेटल्यावर मी तुला सांगेन. आणि हो, मोहनाला यातलं काहीही कळता कामा नये. प्लीज सया, मी वाट बघतोय. अरे पण हॅलो हॅलो. काय मग सया, बरेच दिवस झाले तुला इकडे येऊन. अजून प्रदर्शनाचं नाव नाही. काय तू घेणार थोडी? नाही. अरे घे यार, शेवटी कलाकार आहेस तू. कलाकार, आर्टिस्ट, पेंटर, या गोष्टी आपल्यासारख्या लोकांना लागतातच. हे बघ, शुक्राला भोग नाही ना दिला तर. बघ, तुम्हाला दारूच प्यायला बोलवलं असेल ना फक्त, तर जातो मी. नाही सया, मला तुला काय सांगायचंय. मोना तुझ्या प्रेमात आहे, माहितीये तुला? हो माहित आहे.
पण तुला तिनंच सांगितलं. मग कधी आहे तुमचा शुभ विवाह? जातो मी. अरे बस यार बस बस. अजून तर काहीच सांगितलं नाही मी तुला. हे बघ सया, थोडीशी घे. अरे ऐकायची हिंमत तरी होईल. नाहीतरी दारू लागतेच रे आपल्यासारख्या लोकांना. आपल्यासारख्या लोकांना म्हणजे कलाकारांना, पेंटर्सना. पण तू तर मी सुद्धा एक पेंटर होतो सया. स्कूल ऑफ आर्ट्सचा एक सोफिस्टिकेटेड पेंटर. ही पेंटिंग्स बघतोस ना, ती माझी, माय ओन वर्क ऑफ आर्ट. नाही ना बसत विश्वास? तशा नाही, मला वाटला नव्हता. नाही म्हणजे तुझ्या एवढ्या चांगला हात असताना तू मोनाकडे. तीच तर गंमत आहे. स्कूल ऑफ आर्टला असतानाच मोनानं माझी पेंटिंग्स बघितली, प्रदर्शनाचं आश्वासन दिलं. मी तिच्यासाठी पेंटिंग्स काढायला लागलो. एकदा एका गडगंज श्रीमंत बाईनं माझं काम बघितलं. ती प्रदर्शन भरवणार होती. नाजनीन वाडिया तिचं नाव. तिच्यासाठी मी काम केलं, भरपूर पैसा मिळवला. नेमकी हीच गोष्ट या हट्टी मोनाला आवडली नाही. ती भांडली माझ्याशी. मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. नाजनीन वाडियानं मला वापरण्यासाठी तिची कार पण दिली होती. विजय, कॅनव्हास वरून ब्रश फिरवण्याची मजाच वेगळी होती यार. आता चहायला साधा ब्रश सुद्धा पकडता येत नाही हातात. फार वाट लावून टाकली त्या बाईनं. एकच स्वप्न होतं माझं सया. विजय, आयुष्यभर फक्त पेंटिंग्स काढायची, फक्त पेंटिंग्स, दुसरं काही नाही. त्या स्वप्नाची तिनं तुला माहिती आहे सया, इतकं सगळं घडूनही त्या बाईनं मला तिचा ड्रायव्हर म्हणून राहायला राजी केलं. माझी लायकी दाखवायला. मी देखील तो अपमान स्वीकारला.
कारण तिच्या जवळ राहूनच मला तिचा सूड उगवण्याची संधी मिळाली असती. ती संधी केव्हा तरी येईलच जेव्हा मी झाल्या प्रकाराचा सूड घेईन. मी त्याला नाही सोडणार. म्हणजे काय करणार आहेस तू? ते नाही सांगू शकत. या क्षणी फक्त एकच सल्ला देतो सया, गावाला परत जा. विसर आहे सगळं चित्रकार व्हायचं वगैरे, सगळी खोट्याची दुनिया झाली. पण मग सया मोनाला तू हवायस आणि तुला मिळवायला ती काही करू शकते. तू जर नाही म्हणालास तर तुझा खून सुद्धा करेल. काय? आत्ताच तिच्या दावडीनं सुटलास तर बरं आहे सया. रिलॅक्स सया, थोडी विस्की घे, बरं वाटेल. जातो. उगाच काहीतरी विजय दारू पिऊन बोलला असेल. ती चांगली आहे. प्रदर्शनाचं विचारायचं, पण माझं पण विजयसारखंच झालं. पण कोणासाठी प्रदर्शन? सगळी खोट्याची दुनिया आहे. आपण स्वतःसाठी चित्र काढायची इकडेच राहून. मोना प्रेम करते त्याचे काय? सांगायचं तिला आपलं प्रेम कुणावर आहे खरं. तिला नाही विसरू शकत मी कधीच. पण विजयचं खरं असेल तर मोना मला मारून टाकेल. काय करायचं? आपली चूक झाली नाही झाली चूक, आपण विचारायचं. ओ सया, सया, कुठे गेला होतास मला न सांगता? मी किती काळजी करत होते. आणि काय आहे, एवढा अपसेट काय आहेस? आज एवढा आनंदाचा दिवस आहे आणि तू असा? बैस, मी आले चांगोळ आटपून. बरंच बोलायचंय तुझ्याशी. मला सुद्धा बरंच काय बोलायचे तुझ्याशी. ओ रिअली? मग बोलून टाक सया, लवकर. मला ते शब्द तुझ्या तोंडून ऐकायचेत. हाऊ रोमॅन्टिक. प्रत्येक प्रेम कहाणीत असतं तसंच. अ बॉय प्रपोजेस अ गर्ल. बघ मोना, मला तुझ्याशी वेळ. थांब थांब, आता नको. मी तयार होऊन येते. जास्त नाही, अगदी थोडा वेळ वाट बघ माझी. मी आले लगेच. आता जरा मजा ऐक. इतकी घाई चांगली नाही. मी आलेच पटकन.
ग डोळ्यांच्या स्वप्नात चांदण गोंधळ गालाची ग झाकविना कोण ग निळ्या ग डोळ्यांच्या. ए छान दिसते ना मी. सांग ना, रुसलास माझ्यावर खूप वेळ वाट बघावी लागली म्हणून, की इतका हरवलास माझ्या प्रेमात? बरं चल सांग ना सया, लवकर. हे बघ मोना, विजय भेटला होता मला, कळलं? तू इतकी हुशार आणि स्वार्थी असशील असं वाटलं नव्हतं. शी, हेच सांगायचं होतं. मी गावी चाललोय परत. मला तिथेच चित्र काढायचीत, नद्यांची, डोंगरांची, तिथल्याच खडकावर बसून. नाही व्हायचं मला मोठा पेंटर. नको मला इथलं स्टुडिओ, इजल, कुदमरलोय मी. मला स्वतःसाठी चित्र काढायचे, मला मोकळे हवेत जगायचे. इथे नुसतं लवली, ब्युटिफुल, व्हॉट मार्व्हलस परफॉर्मन्स, फॅन्टास्टिक, सगळं खोट आहे. मी लहान होते ना सया, तेव्हा माझी एक मैत्रीण होती, अगदी जवळची. हे बघ, मला काही ऐकायचं नाही आता. पण मी जे काय सांगणार आहे त्यात माझ्याबद्दल पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर सापडतील तुला. मग सांगू पुढे त्या माझ्या लहानपणच्या मैत्रिणीबद्दल. अबोली नाव तिचं. 7 वर्षांची होती ती. माझ्यापेक्षा फक्त 4 महिने मोठी. खूप खूप गोड होती, पण तेवढीच हट्टी. तिचे सगळे हट्ट पुरवले जायचे. कुणी तिला नाही म्हणूच शकत नव्हतं. एखादी गोष्ट हवी म्हणजे हवीच, मग ती काही करून मिळवायची. रडून रुसून, उपाशी राहून, काय वाटेल ते करून. आणि जर एखादी गोष्ट मिळत नसेल तर मग ती गोष्ट फोडून टाकायची, तिचा नाश करायचा. मला नाही ना, मग कुणालाच नाही. एवढी हट्टी. झालं, सापडली मला तुमच्याबद्दल पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं. अरे माझं ऐकून तर घे ना प्लीज. माझ्यासाठी. हा, तर एकदा ना मला माझ्या आईने एक बाहुली दिली होती. मला ती खूप आवडली होती. तिला घेऊन मला अबोली बरोबर खेळायचं होतं. तिला ती बाहुली दाखवायला मी तिच्या गच्चीवर गेले होते. अबोली, हे बघ मम्मीने माझ्यासाठी काय आणलंय. अय्या, नवीन बाहुली. ए, मला बघू ना ग ती. किती गोड आहे ना, अगदी माझ्यासारखी. अय्या, हिचे डोळे पण माझ्यासारखेच आहेत बघ. हिचं पण नाव आपण अबोलीच ठेवूया. मला देऊन टाक ना ग ही बाहुली. वा ग वा, शाणीच आहेस. मम्मीने प्रेझेंट दिले मला. दिली असेल, पण मला ती खूप आवडली. आता ती माझी झाली आहे. वा ग वा, मी नाही देणार तुला, पण मी घेणारच. वा ग, सोड. माझ्या मम्मीने दिली आहे मला ती, पण मला ती खूप आवडली. मी नाही तुला देणार. सोड माझी बाहुली. आबोली, माझी बाहुली सोड. मला हवी बाहुली. अजूनही माझ्या मैत्रिणीला मी या बाहुलीत बघते, तिच्याशी बोलते. हो, आणि अबोली मेली नाही काही. ती अजून जिवंत आहे. मी जिवंत ठेवले तिला. तशीच 7 वर्षांची हट्टी मुलगी म्हणून, कारण मला नव्हतं ठरायचं तिच्या मृत्यूला कारणीभूत. आणि तिला जगवण्यासाठी मी काय काय करते माहितीये.
प्रत्येक इच्छा तिचा हट्ट म्हणून पुरवते आणि तिचे हट्ट तिच्याच पद्धतीने पुरवले ना की मग माझी खात्री होते की अबोली मेलीच नाही मुळात. ती उलट आपल्यामध्ये जगती आहे. खूप हलकं वाटतं मग. म्हणूनच तिचा हा हट्ट आपल्याला पुरवायचा आहे सया. माझ्यात जगणारा ह्याच अबोलीला तू हवायस. मला माझ्या गावी जायचंय मोना. अरे असं काय करतोस? अबोलीचा हट्ट पुरवायचा आहे आपल्याला. नाही, मला तू हवायस सया अबोलीसाठी. मला जमणार नाही. पण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. व्हाय डोंट यू अंडरस्टँड? वाय डोंट यू अंडरस्टँड? सया, किती बदललायस तू. किती सुधारणा झाली तुझ्यात. आता तूच सांग ना, आता परत खेळात जाण्यात काही पॉइंट आहे का? आहे. हो गॉड. सया, सया तुला कसं नाही कळत? अबोलीला जर एखादी गोष्ट मिळत नाही असं कळलं ना तर ती त्या गोष्टीचा नाश करते. तुला सांगितलं ना मी. म्हणजे काय तू आता मला मारून टाकणार आहेस का? नाही रे राजा, तसं नाही करायचंय मला. पण तुला अबोलीचा हट्ट माहित नाही रे. हे बघ, तुझ्या धमक्यांना घाबरणारा नाहीये मी. मी चाललोय. मला कळतंय लहानपणी तुझ्या बाबतीत जे घडलं ते फार वाईट घडलं. त्याचा तुझ्या मनावर. हे बघ, तुझे खूप उपकार आहेत माझ्यावर. पण ह्या क्षणी तरी मी सहानुभूतीशिवाय दुसरं काहीच तुला देऊ शकत नाही. आणि मला जाऊ दे. तुला नाही पण म्हणवत नाही. मोकळ्या हवेत निसर्गाच्या सहवासात वाढलेला चित्रकार आहेस तू. तुला कसं काय थांबवणार मी? पण जायच्या आधी मला एक वचन देशील? कसलं? हे बघ, तू माझा झाला नाहीस ना तरी हरकत नाही मला. पण दुसऱ्या कुणाचा होऊ नकोस. देशील वचन? देशील? मला माफ कर ग, मला शक्य होणार नाही. काय? एवढा सुद्धा नाही? तुला माझा भावच लागेल. मला तुझ्यासाठी काहीच करता येणार नाही. आय एम सॉरी. ओ गॉड, ओ गॉड, का सचावतोस तू मला? छळ माझा होतोय. मी तर राहिलो तो वेळ लागेल. मला डोकं फुटायची पाळी आली. नाही, नको. बघ, तू मला थांबवू नकोस. मी तुला शेवटचं सांगतोय. ठीक आहे, तुला थांबायचं नसेल तर नाही थांबवत मी तुला. पण फक्त 5 मिनिटं माझ्यासाठी थांबशील? प्लीज प्लीज. काय काय बस बस बस, काहीच बोलू नकोस. मला दुसरं काहीच नकोय. फक्त तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडायचंय. ओ सया, सया, तू खूप लांब जाणार ना माझ्यापासून. तुला माझी आठवण येईल? हा, मी कधीच विसरणार नाही तुला. कधीच नाही. आय लव्ह यू सया. लव्ह यू व्हेरी मच. मला सोडून जाऊ नकोस प्लीज. मी तुझ्याशिवाय जगू. तुला काय वाटलं मी जाऊ देईन तुला असाच? सांगितलं होतं ना तुला अबोलीचा हट्ट काय असतो ते. तू काही केलंस तर मी तुझ्या ऐकणार नाही. नाही ऐकणार? किती त्रास द्यायला लावशील मला? जरा ऐक माझं. अजून एक सांगते, मला सोडून त्या गावढळ आदिवासी बोलू नको. तिच्या नकाची पण सर तुला येणार. तिची तुलना माझ्याशी करायला लागलास तू आता? हाऊ स्टुपिड. तिची चित्र पाहिलीत मी. इतकी गावढळ आणि अडाणी दिसते ती, आणि तिची तुलना माझ्याशी.
नाही स्वतःला? तुला काय वाटलं? तू प्रेम करतेस माझ्यावर? तू प्रेम करूच शकत नाहीस कधीच, कारण प्रेमात घेण्यापेक्षा देण्याला जास्त महत्व असतं. कळलं? सोड मला, सोड म्हणते ना. का? मी धरले ते आवडत नाही तुला? हा? प्रेम करतेस ना माझ्यावर? बोल ना, प्रेम करतेस ना माझ्यावर? हो. ऐकून घे नीट मी काय सांगतो ते. आजपर्यंत आबोलीचे सगळे हट्ट पुरवले असशील, नाही? मग हाच काय नाही पुरवता आला तुला? विचार कर जरा याचा. प्रेमात हिसकावणं किंवा बळजबरी चालत नसते. इथं मन जिंकायचे असतात आणि सोपं नसतात ते. प्रेम म्हणजे तुझ्या आबोलीच्या लहानपणीचा हट्ट नाहीये, आणि तो पुरा होत नसेल तर माझा नाश करायला, तोडून टाकायला मी काय बाजारात विकत मिळणार खेळणं नाहीये. म्हणून म्हणतो बाईसाहेब, तुम्ही प्रेमाच्या भानगडीत पडू नका. तुम्ही फक्त खेळणीच जमवा. हवी तेव्हा विकत घेऊ शकता, हवी तेव्हा टाकून देऊ शकता. मी निघालो. तू जशी वागलीस ना त्याच्यासाठी मारून पण टाकू शकलो असतो तुला मी, पण नाही केलं मी. खूप उपकार आहे तुझे माझ्यावर, नाही विसरलो मी. जाता जाता एकच सांगायचं होतं, तुझी आबोली मेली 20 वर्षांपूर्वी अपघातात. तिला जगवायच्या भानगडीत पडू नकोस, कारण तू मोना म्हणूनच चांगली आहेस. मला मोना म्हणूनच भेटली होतीस, आणि मला मोनालाच गुड बाय करायचं आहे, आबोलीला नाही. गुड बाय. हो, थँक्यू. I'm sorry. तुझा हा हट्ट पुरवू शकले नाही मी. I'm very sorry. पण मी काय करू ग, सांग ना. पण तू हरली नाही सबोली, मी तुला हरू नाही देणार. मी त्याचा नाश करू शकले नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. हा, मी स्वतःला शिक्षा देईन. हो, आय प्रॉमिस. तू इथे काय करतोयस? सया भेटला होता मला जाताना. यू लॉस्ट? सरप्राइजिंग. सया सुटला तुझ्या तावडीतून. तू का आलायस इथं? का आलायस? तुला हरलेलं बघायचं होतं मला, आणि मला माझा सूर घ्यायचा आहे. म्हणजे
म्हणजे तुला मी एक सांगते विजय, मी तुझ्या हातून मरणार नाही. ठीक आहे, मी अबोलीचा हट्ट पुरवू शकले नाही, पण मी याची शिक्षा स्वतःलाच देणार. हो. मी नाही हरले, तू हरलायस. आय एम नॉट अ कॉवर्ड. तुझ्यासारखी घाबरट नाहीये मी. मी हरले नाही, नाही हरले मी.